नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा केलेली आहे। राज्यातील गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत आणलेली आहे। ज्यावेळेस या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती त्यावेळेस या योजनेची मुदत फक्त 1 जुलै ते 15 जुलै अशा प्रकारची ठेवण्यात आलेली होती। परंतु ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यातील महिलांचा भरपूर ठिकाणी गोंधळ उडालेला होता, कारण खूपच कमी कालावधीमध्ये सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करणं, त्या ठिकाणी संपूर्ण कागदपत्र हे सादर करणं महिलांना जड जाऊ लागलं। आणि ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी ह्या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। 10 असे काही महत्त्वाचे बदल आहेत मित्रांनो। आणि ह्या बदलांमुळे काही ठिकाणी ज्या महिलांना महिन्याला हे 1500 रुपये मिळणार होते, ह्या बदलांमुळे मित्रांनो काही ठिकाणी महिन्याला हे 3000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो। असे काही महत्त्वाचे बदल आहेत। या बदलांमुळे भरपूर महिलांना याचं बेनिफिट मिळणार आहे। मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे। त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला बदल म्हणजे मित्रांनो 1500 ऐवजी ह्या योजनेमध्ये हे 3000 रुपये मिळणार आहेत। आणि हे 3000 रुपये कुठल्या परिस्थितीमध्ये मिळणार आहेत ते आता बघूयात मित्रांनो आपण। हे 3000 रुपये मित्रांनो अशा कुटुंबामध्ये मिळणार आहेत। राज्याच्या विधानसभेमध्ये मित्रांनो माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या बदलांविषयी माहिती दिली। पहिला बदल म्हणजे मित्रांनो ज्या ठिकाणी महिलांना 1500 रुपये मिळणार होते त्या ठिकाणी हे 3000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। आणि ते 3000 रुपये कशा प्रकारे आणि कोणत्या कुटुंबांना मिळणार आहेत आणि कशा प्रकारे मिळणार आहेत ते आता आपण सविस्तर बघूयात मित्रांनो। एखाद्या कुटुंबामध्ये दोन महिला असतील आणि त्या दोन्ही महिला या योजनेसाठी पात्र असतील तर त्या दोन्ही महिलांना हे 1500 रुपये अशा प्रकारे त्या कुटुंबांना हे 3000 रुपये देण्यात येणार आहेत। 3000 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पाठवले जाणार आहेत। अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 2 महिलांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि 2 महिलांनी लाभ घेतल्यामुळे त्या कुटुंबाला हे एकूण महिन्याला 3000 रुपये सतत मिळणार आहेत ह्या योजनेच्या अंतर्गत। अशा प्रकारे महत्त्वाचा हा एक पहिला बदल आहे मित्रांनो। दुसरा महत्त्वाचा बदल या योजनेमध्ये जो केलेला आहे तो म्हणजे आता या ठिकाणी महिलांना तर याचा लाभ मिळणारच आहे, शिवाय आता मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। एखाद्या कुटुंबामधील एखादी मुलगी जिचं वय 21 वर्ष पूर्ण असेल परंतु त्या मुलीचं लग्न झालेलं नसेल अशा मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ त्या ठिकाणी ह्या देण्यात येणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो हा दुसरा एक महत्त्वाचा बदल त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत केलेला आहे। तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे मित्रांनो योजनेची मुदतवाढ। ह्या योजनेची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ज्यावेळेस घोषणा केली होती त्यावेळेस ह्या योजनेची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलै अशी ठेवण्यात आली होती। परंतु आता ह्या बदलांमुळे आता ह्या योजनेची मुदत 1 जुलै ते 31 ऑगस्ट एवढी ठेवण्यात आलेली आहे। एवढ्या कालावधीमध्ये ह्या योजनेमध्ये प्रत्येक महिलांना सहभागी होता येणार आहे। जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेचा लाभ होण्यासाठी ह्या योजनेची मुदत ही 2 महिन्यासाठी वाढवलेली आहे। आता सर्व महिला ह्या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ह्या योजनेमध्ये अर्ज करू शकतात, ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। तिसरा महत्त्वाचा ह्या योजनेमध्ये जो बदल केलेला आहे तो बदल म्हणजे मित्रांनो शेतीची अट 5 एकर शेतीची जी अट होती ती पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे। 5 एकर शेतीची जी अट होती ती पूर्णपणे ह्या योजनेच्या नियमांमधून काढून टाकण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल अशा कुटुंबातील महिला सुद्धा ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये चौथा महत्त्वाचा जो बदल केलेला आहे तो बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र। या योजनेच्या पात्रतेमध्ये सुरुवातीला जे आदिवास म्हणजे जे रहिवासी दाखल्याचं प्रमाणपत्र आवश्यक होतं त्याची अट ही आता शिथिल करण्यात आलेली आहे। रहिवासी दाखला नसला तरी या योजनेमध्ये हे सहभागी होता येणार आहे। आणि त्या ठिकाणी त्याला पर्याय काय दिलेला आहे ते आता बघा मित्रांनो। आता महिलेकडे रहिवासी दाखला नसला तरी त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कुठलंही एक म्हणून ते सादर करू शकतात आणि ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। अशा प्रकारे मित्रांनो चौथा महत्त्वाचा बदल ह्या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 5वा महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे मित्रांनो वयाची अट ही वाढवण्यात आलेली आहे। अगोदर ह्या योजनेमध्ये 21 वर्ष ते 60 वर्ष अशा प्रकारची वयाची मर्यादा होती, परंतु आता ह्या योजनेमध्ये 21 वर्ष ते 65 वर्ष अशा प्रकारची वयोमर्यादा ही ठेवण्यात आलेली आहे। जास्तीत जास्त महिलांना ह्याचा लाभ मिळावा यासाठी ह्या योजनेमध्ये वयाची मर्यादा ही 5 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे। आता बघूयात मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7वा जो महत्त्वाचा बदल केलेला आहे तो बदल कोणता आहे आणि कशा प्रकारचा आहे। परराज्यात जन्म झालेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी महाराष्ट्रामध्ये राहत असलेल्या पुरुषांसोबत जर विवाह केला असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र
हे त्या ठिकाणी त्यांचं ग्राह्य धरण्यात येणार आहे। आणि राज्यातील महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो हा 7वा महत्त्वाचा हा बदल करण्यात आलेला आहे। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 8वा महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे मित्रांनो उत्पन्नाच्या दाखल्या संबंधित आहे। ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्या महिला सुद्धा ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी काही अटी ठेवलेल्या आहेत। ती अट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल अशा महिला त्या ठिकाणी अशा महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसला तरी त्या महिला सुद्धा ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही। त्यांच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा महिला सुद्धा ह्या उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। लाडकी बहीण योजनेमध्ये जो महत्त्वाचा 9वा बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे मित्रांनो त्यावेळेस राज्यामध्ये ह्या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळेस राज्यामध्ये पूर्णपणे एक गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। संपूर्ण महिलांमध्ये एक गोंधळ निर्माण झाला होता। भरपूर ठिकाणी गर्दी झाली होती। भरपूर जे सेतू केंद्र आहेत अशा सेतू केंद्रांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झाली होती आणि ही गर्दी टाळण्यासाठी चांगल्या प्रकारचा एक बदल करण्यात आलेला आहे। आणि तो बदल म्हणजे मित्रांनो ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी घरी बसून सुद्धा ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। कुठेही जाण्याची आवश्यकता लागणार नाही। त्यासाठी शासनाने एक ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे आणि त्या ॲपचं नाव आहे नारी शक्ती। नारी शक्ती हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घरी बसल्या बसल्या सुद्धा ह्या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे आणि जो गर्दीचा त्रास आहे तो गर्दीच्या त्रासापासून वाचता येईल। माझी लाडकी बहीण योजनेमधील 10वा महत्त्वाचा जो बदल आहे तो बदल म्हणजे मित्रांनो 1 जुलै 2024 पासून ह्या योजनेचा लाभ देता येणार आहे। एखाद्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज केलेला असेल ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तरी त्या महिलेला जुलै 2024 या महिन्यापासूनच त्या योजनेचा लाभ त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो हा 10वा महत्त्वाचा बदल आहे। ह्या बदलांमुळे भरपूर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। हे बदल कशा प्रकारचे आहेत याची आपण सविस्तर माहिती घेतली। आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तो आपण कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा। त्यांनाही ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील। धन्यवाद।